नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. इकडे पहाट झाली होती आणि आर्याला अचानक जाग आली. तिनं डोळे हळूच उघडून पाहिलं तर अनोळखी जागा पाहून ती थोडी घाबरली. मग तिनं आजूबाजूला डोळे फिरवून पाहिलं तर तिच्या लक्षात आलं की ती हॉस्पिटलमध्ये आहे. तिचं डोकं ठणकत होतं. तिनं डोक्यावर हात ठेवला तर हाताला पट्टी होती आणि डोक्यालाही पट्टी होती. मग तिला तिचा रात्री झालेला ॲक्सिडेंट आठवला. शर्विल, ती घाबरून काळजीनं ओरडली आणि तिचा आवाज ऐकून बाजूलाच्या सोफ्यावरती बसल्याच जागी झोपलेल्या आजी लगेचच तिच्या आवाजानं जाग्या झाल्या. आर्या बाळा, तू ठीक आहेस ना? आजी तिच्या जवळ येऊन काळजीनं बोलल्या. आजी आजी शर्विल ठीक आहे ना? त्या परिस्थितीतही तिला त्याची काळजी वाटत होती. हो बाळा, तो एकदम ठीक आहे, बाहेर आहे, बोलावं का त्याला? नाही नको, मला त्याच्याशी बोलायचं नाही. ती डोळ्यात पाणी आणून थोडं रागात बोलली. तुझा राग मी समजू शकते, पण तुला अशा परिस्थितीत पाहून तोही खूप घाबरलाय. आजी तिला समजावत बोलली आणि त्यांचा बोलण्याचा आवाज ऐकून शर्विल लगेचच आत आला. तिला शुद्धीवर आलेलं पाहून त्याला फार आनंद झाला. त्याला पाहून आर्याने लगेच दुसरीकडे चेहरा केला. आजी बाजूला झाली आणि त्यांना बोलता यावं म्हणून बाहेर निघून गेली. शर्विल तिच्या बाजूला बसला. तिच्या डोक्यावरची पट्टी पाहून त्याच्या हृदयात कसं तरीच झालं. त्यानं तिच्या डोक्यावरील जखम्यावरती हळूच ओठ टेकवले आणि तिचा चेहरा आणि आपला हात हातात घेतला. तिचे डोळे लगेचच पाण्यानं भरले, पण तिने त्याला ते जाणवू दिलं नाही. ती ना त्याच्याकडे पाहत होती ना काही बोलत होती. तो प्रेमानं आणि अपराधी भावनेनं तिच्याकडे एकसारखं पाहत होता. खूप काही बोलायचं होतं, सांगायचं होतं, पण शब्द फुटत नव्हते. बराच वेळ तो तिला प्रेमानं पाहत होता. तिनं अजिबात त्याच्याकडे चेहरा केला नाही. ती खूप हर्ट झाली होती. त्याच्या अशा वागण्याचा स्वप्नातही तिनं कधी विचार केला नव्हता. हुकूम, तो तिला प्रेमानं बोलला आणि त्याने तिच्या हातांवर आपले ओठ टेकवले. आय एम सॉरी, तो डोळ्यात पाणी आणून गहिवरून बोलला. त्याच्या डोळ्यातील अश्रू तिला तिच्या हातांवरती जाणवले. आय एम सॉरी, प्लीज मला माफ कर. स्वतःच्या गिल्टमध्ये मी तुझ्यावरती अन्याय करतोय, तुला दुखावतोय हे समजत असूनही मूर्खासारखा वागत राहिलो. मॉम गेली त्याचं कारण मी स्वतःला मानत होतो. रॉंग शर्विल, आंटी गेल्या त्याचं कारण तू मला मानलंस. आर्या शांत चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहत बोलली. नाही आर्या, असं अजिबात नाही. तसंच आहे शर्विल, फक्त तू इतके दिवस हे बोलून दाखवलं नाहीस. तुला असं वाटतंय ना की उगाच आपलं लग्न झालं? ना आपलं लग्न झालं असतं, ना आपण हनीमूनला गेलो असतो, ना आंटी तिथं मला मारायला आल्या असत्या, ना हे सगळं घडलं असतं. त्या दिवशी आंटींच्या जागी मी या जगातून जायला हवं होतं, म्हणजे तुला या गिल्टमध्ये राहावं लागलं नसतं. आय एम सॉरी शर्विल, माझ्यामुळे तू तुझ्या मॉमपासून दूर झालास. असं काही नाही आहे आर्या, माझं ऐकून घे. आता सांगण्यासारखं ऐकण्यासारखं काही राहिलं नाही शर्विल, सगळं क्लिअर झालं आहे. बोलताना तिचे हार्टबीट एकदम फास्ट झाले होते आणि तिचा बीपी वाढला होता. ती जोरजोरात श्वास घेऊ लागली आणि शर्विल घाबरला. आर्या आर्या काय झालं? आजी, डॉक्टर. शर्विल ओरडला आणि त्यानं बेडच्या बाजूला असणारं बटन प्रेस केलं, ज्याचा आवाज ऐकून नर्स आणि डॉक्टर लगेचच तिथे आले. त्यांनी आर्याला चेक केलं तर तिचा बीपी वाढलेला होता. डॉक्टरने पुन्हा तिला एक इंजेक्शन दिलं आणि ती झोपली. डॉक्टर साहेब, आजी काळजीनं बोलल्या. त्यांचा बीपी वाढलाय, मी इंजेक्शन दिलंय, थोड्या वेळानं त्या नॉर्मल होतील. त्यांना स्ट्रेस येईल असं काही बोलू नका, त्यांना आरामाची गरज आहे. नर्स, टेस्टसाठी त्यांचं ब्लड सॅम्पल घ्या, असं म्हणून डॉक्टर निघून गेले. नर्सने आर्याचं ब्लड घेतलं आणि ती बाहेर गेली. आजी तिच्या डोक्यावरनं हात फिरवत होती. शर्विलला स्वतःचाच खूप राग येत होता. तो असं मूर्खासारखं का वागला याचा पश्चाताप त्याला होत होता. असेच 1-2 तास गेले. आर्या पुन्हा शुद्धीवर आली. आजी, नानू, आजोबा तिच्या जवळ आले. त्यांना पाहून तिनं हलकसं स्माईल केलं. बरं वाटतंय ना बाळा? आजोबा काळजीनं बोलले आणि तिनं हो मध्ये मान डोलावली.
नानू डोळ्यात पाणी आणून तिच्याकडे पाहत होते. त्यांना शर्विलच्या वागण्याचं फार वाईट वाटत होतं. तिनं त्यांना मी ठीक आहे, अजिबात वाईट वाटून घेऊ नका असं खुणावलं आणि ते हलकेसे हसले. शर्विल बाहेरूनच तिच्याकडे पाहत होता. आत जायची त्याची हिंमत होत नव्हती. तिच्याशी बोलून आजी आजोबा घरी गेले. नानू आणि शर्विल तिथेच होते. परेशनं युक्ताला तिच्याबद्दल कळवलं, त्यामुळे राणी आणि जय आणि युक्ता तिला भेटायला आले. त्यांना पाहून आर्याला बरं वाटलं. जय आणि राणी तिला भेटून गेले. युक्ता तिच्या जवळ थांबली. आर्यानं युक्ताला सगळं सांगितलं आणि आता तिलाही शर्विलचा खूप राग येऊ लागला. युक्ता शर्विलच्या जवळ आली आणि त्याच्या समोर उभं राहून त्याला अतिशय रागानं पाहत होती आणि त्यानं लगेचच नजर सोडली. हाऊ डेअर यू, तू तिला हर्ट कसं करू शकतोस? तिनं तुझ्यासाठी काय नाही केलं आणि तिच्या प्रेमाची परतफेड तू अशा प्रकारे करतोस शर्विल? आय एम सॉरी युक्ता, मला माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप होतोय. मी तिच्या मनाचा विचार केला नाही. माझ्या अशा वागण्याचा काय परिणाम होईल याचा मी विचार केला नाही. आता पश्चाताप वाटून काय फायदा शर्विल? मला नाही वाटत आता ती तुला माफ करेल. तिचं सोड, एक वेळ ती तुला माफ करेलही, पण मला तर अंकलची भीती वाटते. त्यांना जर हे सगळं कळालं तर ते काय करतील देव जाणो. शर्विल, दोघे बोलतच होते की आरंभचा गंभीर आणि धारधार आवाज त्या दोघांच्याही कानी पडला आणि दोघांनी घाबरून त्याच्याकडे पाहिलं. युक्ता, मला शर्विलशी बोलायचं आहे, आरंभ बोलला आणि मग युक्ता शांतपणे तिथून निघून गेली. शर्विल उठून उभा राहिला. त्यानं शर्मेनं खाली मान झुकवली. तू आर्यासोबत असं का केलंस हे मला अजिबात जाणून घ्यायचं नाही. मला फक्त एवढं सांग, सपनासोबत जे झालं तू त्याचा जबाबदार आर्याला समजतोस का? कारण तसं असेल तर तुम्ही आता मन मारून सोबत राहण्यात काही अर्थ नाही. आरंभ शांतपणे बोलला आणि शर्विलने लगेच गुडघ्यावर बसून दोन्ही हात जोडले. नाही हुकूम, माझ्या मनात कधीच असं नव्हतं, ना येणार आहे. मॉमसोबत जे काही झालं त्याला पूर्णपणे ती जबाबदार होती. पण कितीही झालं तरी माझी आई होती ती. तिच्या जाण्याचं दुःख मी माझ्या मनातून नाही काढू शकलो. मला फक्त एक चान्स द्या, मी सगळं ठीक करेन. आय प्रॉमिस, मी तुम्हाला पुन्हा कधीच माझ्या वागण्यानं नाराज करणार नाही. मी कधीच आर्याला दुखावणार नाही. प्लीज हुकूम, मला आर्या हवी आहे. तिला माझ्यापासून कधी दूर करू नका. तो आरंभचा हात हातात घेऊन रडत बोलला. आरंभला त्याच्याही मनाची चिंता होती. तो ज्या परिस्थितीतून जात होता ती परिस्थिती फार नाजूक होती. अशातच जर त्याला समजून घेतलं नाही तर परिस्थिती अजून हातातून निघून जाईल अशी भीतीही त्याला होती. त्यानं त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता आर्या खरंच माफ करेल का शर्विलला? आणि आर्याचं प्रेम पुन्हा मिळवू शकेल का शर्विल? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.